साहेब नमस्कार. नमस्कार. पूर्व विदर्भामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या हा आटोपलेल्या आहे 10 तारखेच्या पाण्यावर. तेव्हापासून 10 तारखेच्या पाण्यावर म्हणजे 11, 12, 13 दरम्यान बहुतेक शेतकऱ्यांनी पेरण्या, कापूस असो किंवा सोयाबीनच्या पेरण्या आटोपल्या. तर त्यानंतर बहुतेक भागामध्ये पाण्याची व्याप्ती कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचं आता जे बियाणं पेरलं आहे ते आता वाया जाण्याच्या मार्गावर आहे. तर आता ज्या भागात पाऊस पडले ना त्या भागात कधीपर्यंत पाऊस पडेल? पाऊस आहे ना, विदर्भामध्ये पाऊस होतोय की. काल बऱ्याच भागात भाग बदलत पाऊस झालाय. लगातार पाऊस जरी होत नसला तरी बऱ्याच भागात पाऊस होतोय. आणि कसं असतं, पाऊस सर्वच ठिकाणी पडेल असं नाहीये ना. काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट असतंच. काही ठिकाणी बी बियाण्याचं नुकसान पण होतं, कारण रिस्क हा शेतकरी स्वतःच्या अनुभवावर घेत असतो. बरोबर. कारण आपल्याला प्रत्येक भागातला अंदाज नसतोच ना. तेव्हा आपण शेतकऱ्यांना पेरणी संदर्भात फार अंदाज दिलेले नसतात. त्यांनी तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार अंदाज घ्यायचा असतो, निर्णय घ्यायचा असतो. पूर्व विदर्भामध्ये साधारणपणे चांगल्या पावसाचा अंदाज आहे पुढे 17 तारखेपासून जवळजवळ 20 तारखेपर्यंत. दरम्यानच्या काळात पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपात राहील, म्हणजे ते भाग बदलत पडेल. पण पुढे मात्र बऱ्याच भागात म्हणजे पूर्ण पूर्व विदर्भ कव्हर करेल तो. आज उद्याची परिस्थिती काय राहणार आहे? भाग बदलत पडेल ना आज उद्या पण. आज उद्या भाग बदल. आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडेच पाऊस सध्या चालू आहे भाग बदलत. म्हणजे आता काल देखील बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस झालेला आहे. पण आता जी अपेक्षा आहे की सर्वत्र तो पाऊस पडायला पाहिजे, तो पडणार नाही. आता मान्सून ट्रप आज पुढे सरकेल आणि महाराष्ट्रातला पाऊस जशी मान्सून ट्रप पुढे सरकते तसा कमी होत असतो. मग तो आठवडाभर कमी होतो आणि नंतर मग पुन्हा एकदा मुंबईकडे, कोकणात मान्सून सेट झाला की मग रेग्युलर मान्सून सरी हळूहळू थोड्या थोड्या येत असतात. आता ज्यांनी पेरलंय त्याला ओलावा होता का? हो. म्हणजे 10 जूनला बऱ्यापैकी पावसानं सर्व पेरल्यानंतर 3 ते 4 दिवस बिना पावसाचं सुद्धा ते पीक तरलं पाहिजे, एवढा पेरणीचा निर्णय असला पाहिजे. नाही बरोबर. तर मग तर तो जर असेल तर कुठल्याही पिकाला धोका येणार नाही. म्हणजे हा आता या 2 ते 4 दिवसामध्ये बऱ्यापैकी पावसाचं दर्शन होईल होणार. आणि त्यामुळे मग पीक कोणाचंही धोक्यात येणार नाही. म्हणजे जे भाग सोडलेले आहेत त्या भागामध्ये कमी जास्त पावसाचं दर्शन. पूर्व विदर्भाच्या बाबतीत बोलतो मी. हो पूर्व विदर्भ. आणि मराठवाड्याच्या बाबतीत तुम्ही जर म्हणत असाल किंवा पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, इथं ऑलरेडी मान्सूनला पूर्ण वर्षात होतो त्याचा निम्मा पाऊस झालेला आहे. म्हणजे 200 मिलीमीटरची सरासरी या सगळ्या भागांनी ओलांडलेली आहे. हो का? आणि त्यामुळे ओलावाचा कुठेही इश्यू नाही. आणि त्यांना आता हलके पाऊस बहुतांश भागात झालेले आहेत. पिकाला आणि पेरणीला कुठेही अडचण नाही. फक्त अडचण आहे किंवा जर पुढे पाऊस उघडला तर काय, तर ते कोणाच्याच हातात नसतं. नाही, ते तर निसर्ग आहे. त्यामुळे आपल्याला कसं आहे की मग शेती आपला व्यवसाय कसा आहे, काही अंशाने निसर्गावर अवलंबून आहे. जिथे कोरडवाहू आहे तिथे, आणि जिथे पाणी देण्याची व्यवस्था आहे तिथे यावर्षी कर्मसर्म योगाने आपण असं म्हणू की अतिशय चांगलं पाणी क्षेत्र लोकांना तयार झालंय. म्हणजे मे मध्येच चांगला पाऊस पडल्यामुळे बरेच विभाग असे आहेत की तिथे पाणीसाठे तयार झालेत. तुम्ही मागील निदान 15 दिवस रेटता येईल एवढं पाणी आलेलं आहे. हो, तुम्ही मे महिन्यामध्ये उल्लेख केला होता का, म्हणजे इतिहासामध्ये नोंद व्हावी अशी या पद्धतीचा पाऊस यावर्षी पडला म्हणून. हो. आणि साहेब कधीच मे मध्ये एवढा पाऊस पडला नव्हता. आणि तो पडला. आणि मान्सून कधीही महाराष्ट्रात मे मध्ये आलेला नव्हता. तो केरळपर्यंत 31 तारखेला वगैरे यायचा. हो बरोबर. परंतु महाराष्ट्रात मे मध्ये येण्याच्या इतिहासात ते फार कमी नोंदी आहेत. हो बरोबर. आणि साहेब अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या भागातील म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आहे का आमच्याकडे पाऊस कधीपर्यंत येणार आहे, कारण आमच्याकडे 4 दिवसापासून 5 दिवसापासून त्या भागामध्ये पाऊसच पडला. पाऊस त्यांना भरपूर आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात काही तशी अडचण येणार नाही काही. म्हणजे भाग बदलत पाऊस चालूच राहणार आहे. आता काही पावसाचा खंड नाहीये. हो का? पावसाचा खंड जेव्हा डिक्लेअर होतो ना तेव्हा 8-8 दिवस 10-10 दिवस पाऊस पडत नाही. आता कसं आहे, आता खंड नाहीच आहे. आता आभाळ येणार आहे, काही ठिकाणी पाऊस पडणार आहे, पावसाळी वातावरण राहणार आहे. त्यामुळे कडक ऊन असलं की मग मात्र पिकांना धोका निर्माण होतो.
आता भरपूर प्रमाणात आभाळाची छाया पडून आहे पावसासंदर्भात ती परिस्थिती. पडून राहणार आहे, त्यामुळे ओल उडणार नाहीये. त्यामुळे तो पीक पावसापर्यंत तग धरणार आहे, त्यामुळे तशी फार टेन्शन घ्यायची गरज नाहीये. बरोबर, चालेल साहेब. महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल शेतकऱ्यांना धन्यवाद.